तो हिरवा चारा मिळावा म्हणून ते गाढव पुढं पुढं पाऊल टाकायचं. आता मला सांगा, हे गाढव किती चाललं म्हणजे तो चारा त्याला मिळेल? तसं आमचं आहे. सुखासाठी आम्ही तळमळ करत असतो, समाधानासाठी आम्ही तळमळ करत असतो, पण प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक विचार करा आणि स्वतःला विचारा, मी सुखी आहे का? ज्याच्यासाठी मी धावपळ करतो, ज्याच्यासाठी मी सगळ्या काही गोष्टी करतोय, मला सुख मिळालं का बरं? सुखाची आणि माझी भेट झाली का? सुखाची व्याख्या अतिशय साध्या आणि सोपी संतांनी सांगितलेलं आहे. भगवंताच्या कृपेने तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. जे देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालंय ना त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. मोह येईल का तिथे? लोभ निर्माण होईल तिथे? आणि म्हणून मोहरहित होते, लोभरहित होते, ते क्रोधरहित होते. क्रोध नव्हता तिथे, क्रोध नव्हता बरं का. मान अपमानाचा विषयच नाही, काय सुखदुःखाचा विषय नाही, मान अपमानाचा विषय नाही, जयी पराजयाचा विषय नाही. जे सदा संतुष्ट आहेत, मोह नाही, लोभ नाही, क्रोध नाही बरं का. बाकीच्या गोष्टी काहीच नाही. गीतेतील 12व्या अध्यायामध्ये भगवान आपल्याला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगतायत. गीतेतील 12व्या अध्यायामध्ये भगवान आपल्याला कोणते भक्त आवडतात ना ते यादी दिलेली आहे. त्या ठिकाणी काय म्हणतायत भगवंत? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. जो सदा संतुष्ट आहे. संतुष्ट राहायला पहिले माणसाने मान अपमानाला भुकेलून जमणार नाही, मान अपमानाला भुकेलेला राहून चालणार नाही. सुखदुःखाच्या पलीकडे गेलं पाहिजे, जय पराजयाच्या पलीकडे गेलं पाहिजे, तर तो मनुष्य सदा संतुष्ट असतो. आणि जो सदा संतुष्ट असतो, जो मन आणि बुद्धी देवाला अर्पण करतो, असे भक्त देवाला आवडतात, असे भक्त देवाला आवडतात. आणि अशा प्रकारे ते त्या ठिकाणी कार्य करत असताना बरं का, मन, शरीर, वाणी अगदी सुशोभित होती, सगळं व्यवस्थित होतं बरं का. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, आयुष्यात जर सुखी राहायचं असेल ना, आपल्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा असेल ना, कुठल्याही याच्या त्याच्या लफड्यात पडायचं नसेल ना, तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे. ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर आहे ना, तो कुठेही कोणत्याही वेळेला व्यवस्थित राहू शकतो. समजतंय ना? डोक्यावर बर्फ पाहिजे. विशेषतः म्हणजे वादविवाद जे होतात त्याला कारण हे आहे, जरा कुठं मनाविरुद्ध झालं ना, अभिमान येतो, अभिमान येते. मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळी बळी. आणि हे बोलणं शब्द स्फूर्ती देतात, शब्द प्रेरणा देतात बरं का. काही शब्द जिव्हारी लागतात, तर काही शब्द जीव लावतात. शब्दच आहेत ना. काही शब्द जिव्हारी लागतात, जिव्हारी लागलं की नातं तुटलं जाते, मैत्री तुटली जाते. काही शब्द जीव लावतात, नसलेली मैत्री निर्माण होते, नसलेलं नातं निर्माण होतंय, जीव लावतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरतले, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्दचे आम्हा जीवींची जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. आणि अशा प्रकारे ते जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि फिरत असतात बरं का. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी फिरत असतात. साधू जे आहेत ना, साधू, त्यांनी एक जागेवर कधी बसूच नाही. समजतंय का? बहती नदी और चलता साधू.
नदी कोणती सुंदर दिसते बरं, थांबलेली का वाहणारी? मागे आवाज येतो ना, वाहणारी नदी सुंदर दिसते, तसा थांबलेला साधू सुंदर दिसत नाही, साधू चालताना सुंदर दिसत असतो. बरं का? एक साधू असेच त्यांच्या शिष्यांना घेऊन आणि ते फिरत होते. बरं का? आता मला काही ठाण्यातल्या सगळ्या सोसायटींची नावं माहिती नाहीत, पण ह्या सोसायटीतून त्या सोसायटीमध्ये गावाकडे गेल्यानंतर मग अमुक गावातून त्या गावाकडे, त्या गावातून त्या गावाकडे, आणि ते कशासाठी जायचे? 1-2 दिवस तिथे थांबायचे. बाबा, धार्मिक क्षेत्र जर कुठे असेल, एखादं मंदिर वगैरे काही असेल तर त्या ठिकाणी थांबायचे, त्या आजूबाजूला असलेल्या माणसांना गोळा करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे, विचारांची देवाणघेवाण करायचे, हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, 2 दिवस अगदी मेजवानीच असायची. जशी आता या ठिकाणी या सोसायटीच्या तर्फे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने 3 दिवसाची जी मेजवानी आपण अनुभवतोय की नाही, अशी अगदी, नाही का? आनंदी आनंद. तुमच्या मनात काय ते मला माहिती नाही, पण माझ्या मनामध्ये या 3 दिवसामध्ये असं वाटायला लागलं की ह्या सुख सोहळा संपूच नये, हा सुख सोहळा संपूच नये. आणि खरं प्रेमाची माणसं तुम्ही असे श्रोते जर असले ना, अतिशय आनंद वाटतो, अतिशय आनंद वाटतो. कारण पुन्हा एकदा सांगतो, इथून जायला मला 11:30 ते 12 वाजतात. काहीतरी खावं, झोपावं, सकाळी परत 7-7:30 वाजता घर सोडावं लागतंय. आजही सकाळी एक गणेश पूजन करून, बरं का, एक अभिषेक करून एक ठिकाणी प्रवचन केलं, पळेगावला. आपल्या मला माहिती असेल पळेगाव, कदाचित टिटोळ्यापासून जवळ आहे. बरं, टिटोळ्याच्या पुढे पळेगाव आहे ना, त्याच्याच बाजूला माझं गाव. आणि मग तिथून जाऊन घरी जाऊन दुपारचा थोडा फराळ करून आणि मग लगेचच निघालो. बरं का? वेळ मिळाला का बरं अभ्यासाला? अभ्यासाला वेळ, बरं का? पण ज्या वेळेला इथे येऊन बसलो जातोय ना, त्यावेळेला एक एक असा शब्द आणि एक असं वाक्य एक समाधान देऊन जातंय, एक बोध समाधान देऊन जातोय. आणि ते समाधान एक अंतःकरणपूर्वक असल्यामुळे असं वाटतं हे संपूच नाही, संपणार नाही. फक्त समारोप असेल, समाप्ती नसेल. ह्या विचारांची समाप्ती कधी होणारच नाही. समारोप आणि समाप्ती याच्यामध्ये फरक आहे, बरं का? आणि अशा प्रकारे ते फिरता फिरता एका ठिकाणी गेले. कुठल्या एकाच त्या ठाण्यामध्ये कुठे सोसायटी होती काय माहिती, अशी ती नाही हरिपाठ माहिती, नाही प्रवचन माहिती, नाही कीर्तन माहिती, नाही काकडा माहिती, नाही देव माहिती, नाही धर्म माहिती, काही माहिती नाही. अशा एका गावामध्ये ते गेले. तुम्ही सोसायटी समजा किंवा गाव समजा. आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर ह्यांचं दर्शन, यांना बघितल्याबरोबर तिथे लोक अगदी आश्चर्याने पाहायला लागले की नवीनच आलेत आपल्या गावात, कधी बघितलेलंच नाही यांना. आपण पहिले विचारलं, बाबा कोण आहात तुम्ही? म्हणे आम्ही अमुक अमुक आहोत, फक्त 2 दिवस तुमच्या गावात थांबणार, तुमचं कामच नाही. पण गावात एखादं मंदिर पडलंय, ते कोण जातंय तिकडे? अहो पण आम्हाला 2 दिवस तरी राहू द्या, कुठेतरी आम्हाला जे विचारांची देवाणघेवाण आहे ती तर करू द्या. प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, ते ऐकणारे बोलायला लागले. तुम्ही जे बोलताय ना ते शब्द इंग्रजी आहेत की मराठी आहेत तेच कळत नाही, कधी ऐकलेलंच नाही ना. प्रवचन काय असतंय, कीर्तन काय असतंय, ते कुठली भाषा आहे तेच काही कळत नाही म्हणे. आणि काय झालं, नाहीच राहू दिलं म्हणून ते साधू बाजूला झाले. त्या सोसायटीच्या बाजूला गेल्यानंतर त्यांनी असा हात केला. त्या सोसायटीतील, त्या गावातील लोकांना असं सांगितलं, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या गावामध्ये तुमची भरभराट हो. बरं का? काय सांगितलं? तुमच्या गावामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये तुमची भरभराट हो. तिथून निघाले आणि नेमका रुस्तुमजी सोसायटीमध्ये आले. आणि तुम्हाला सांगतो, एकही सण असा नाही की तिथे कार्यक्रम होत नाही धार्मिक. खरंय की कुठं आहे? जिथे हरिपाठ,
कीर्तन, प्रवचन, कथा, भोजन, काय मेजवानीच मेजवानीच. अहो पहिल्या दिवशी मी टेन्शन मध्ये आलो होतो ना, कसे आहेत मी कसं नाही, कारण तुमच्यावर डिपेंड आहे सगळं हे. मला अजिबात थकवा जाणवत नाही. अगदी मी अंतःकरणापासून सांगतो तुम्हाला, अजिबात नाही असं थांबावं असं वाटतच नाही मला. पहिल्या दिवशी एक एक मला हिरा समोर पाहायला मिळाले बाबा. हिराने साधूचं दर्शन झालं, सत्पुरुषांचं दर्शन झालं. माझ्या तोंडात ओवी आहे तर पुढे बोलून मोकळे एक्स्ट्रा काय. आणि ऐकण्याची ती उत्सुकता, ऐकण्याची ती एकाग्रता सगळ्यांनाच नाही जमत आहे. सगळ्यांनाच नाही जमत दादा. रिमोट हातात भेटला का 4-4, 5-5 सिरियल एकत्र बघणाऱ्या बाया बऱ्याच बघितल्यात आम्ही. पण एकत्र बसून अशा प्रकारे 2-2 तास श्रवण करणाऱ्या, मी म्हणेन फक्त रुस्तुम सोसायटीची आहे ना ही तुमची रुस्तुमची सोसायटी, ह्या महिलांचा आणि ह्या पुरुषांचा इतरांनी आदर्श घ्यायला हरकत नाही. इतरांनी आदर्श घ्यायला हरकत नाही. आणि मग अशा सोसायटीमध्ये आल्यानंतर बरं का, आचार्य देवोभव, आदरातिथ्य केलं त्यांचं, पूजा केली त्यांची. आणि काय म्हणाल ते 2-3 दिवस हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, भोजन. बरं का, जो येतो तो साधूंना सांगतो, त्या सेवकांना सांगतो आमच्याकडे जेवण. हा आज तुमचं. दुसरा बोलतो नाही नाही आमच्याकडे साधूचं जेवण कोणी करायचं त्याच्यावरून भांडण. बरं का, समजतंय ना. कोणी करायचं म्हणजे करण्यासाठी उत्सुक आहेत, न करण्यासाठी नाही. करण्यासाठी उत्सुक. 10-10, 12-12 जण एक दिवशी येऊन सांगायचे महाराज आमच्याकडे या. आणि काय बेत तो. आता मी त्या पदार्थांचं नाव घेऊन तुमच्या तोंडाला पाणी आणत नाही. काय बेत तो. बरं का, 2 दिवस 3 दिवस अगदी मस्त की परमार्थाची मेजवानी झाली. मस्त जे पाहिजे ते प्रवचन, कीर्तन सगळं झालं, परिणाम झालं, भगवंताचं नामचिंतन झालं. आणि आता जायला पाहिजे, कारण चालता साधू शोभून दिसतो. कारण एकच रुस्तुमची सोसायटीच नाही ना, अनेक सोसायटीमध्ये त्यांना प्रचार करायचा आहे संतांच्या विचाराचा, संतांच्या वाङ्मयाचा, धर्मकार्याचा. बरं का, आणि मग एवढं सगळं मिळाल्यानंतर ती सोसायटी सोडता सोडता त्या लोकांकडे त्यांनी बघितलं. त्या साधूंनी, थोडं तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण 2 मिनिटं धीर धरा. हा वाईट वाटलं तरी हात वर केले आणि काय म्हणतायत माहितीये, तुमची सोसायटी, तुमचं गाव ओस पडो. मी बोललो तसंच झालं ना. पण ऐका, जसं तुम्हाला वाटलं ना तसंच त्या साधकांना वाटलं की जिथे काहीच मिळालं नाही त्यांच्या गावातच त्यांची भरभराटी हो. आणि जिथे सगळं काही मिळालं त्यांना गाव ओस पडो, सोसायटी ओस पडो. असं का बरं. राहवतच नाही म्हणून अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर एका साधकाने विचारलं, महाराज जिथे काहीच मिळालं नाही, ज्या ठिकाणी आपल्याला थांबू दिलं नाही, त्या ठिकाणी तुम्ही हात वर करून त्यांना सांगितलं की तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, का बरं. त्यावेळेला ते साधू म्हणाले, ज्यांना प्रवचन माहिती नाही, ज्यांना कीर्तन माहिती नाही, ज्यांना देव माहिती नाही, ज्यांना भोजन माहिती नाही, अशी माणसं सोसायटीच्या नाही, घराच्या बाहेर नाही पडतील तरच बरं आहे. जिथे हळदी जोरात होतात, जिथे वाढदिवस जोरात होतात, जिथे बारसे जोरात होतात आणि जोरात सगळं काही मनोरंजनाचं कार्यक्रम झालं जातंय, जी मनोरंजनाला भुकेलेली आहेत ना ती घराच्या बाहेरच नाही पडतील तर बरं आहे. कारण जिथे जातील तिथं बिघडवतील. एवढं समजलं ना तुम्हाला. आता वाईट विचाराची माणसं घराच्या बाहेर पडली ना की त्यांचा संग ज्याला झाला तो बिघडला जातो, तो बिघडला जातो. बरं, आता आमच्या खेडेगावामध्ये भाज्यांमध्ये कांदे वगैरे टाकतात. आपल्याकडे टाकतात का बरं. तुम्ही टाकताय कांदे भाज्यांमध्ये. मग कांदे आपण थोडे साठवून ठेवतो ना, थोडेफार असे.
माझ्या आजीच्या आईच्या वयाच्या बऱ्याच या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत. तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की एखादा जर समजा नाश्ता कांदा त्याच्यात असेल सडलेला, त्याच्यात आपल्या भाषेत नासका बोलतात, ही खूप मोठी उच्च लेवलची भाषा आहे त्यांच्यासाठी, नासका, त्या कांद्यांसाठी काय करतोय आपण? ठेवून देतोय का त्याच्यात? ज्या वेळेला आपल्याला समजेल त्यावेळेला बाजूला काढून लगेच टाकून देतो, फेकून देतो, त्याला कुठेतरी डस्टबिन मध्ये टाकून देतोय. कारण आपल्याला माहितीये त्या एकामध्ये एवढं सामर्थ्य आहे. काय आता तुमच्याकडून मला ऐकायचं, किती सामर्थ्य आहे? सगळ्यांना ना, जेवढे भेटतील तेवढ्या ना. मग असे सोसायटीच्या काय फ्लॅटच्या बाहेर नाही पडतीलच, ते बरं आहे ना. कसे बरं, सर्वांना अगदी प्रत्येकाला माहिती असेल असं जुनं लोखंड गंजलेलं आहे, त्याच्यावर जर नवीन लोखंड आणून ठेवलं आणि 6 महिन्याने पाहायला गेलं तर काय होतंय बरं? वास्तविक नवीनाची किंमत जास्त आहे ना, जुन्याची किंमत कमी आहे. पण गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे का त्या नवीनाला गंजवतंय. म्हणून गंजलेलं घराच्या बाहेरच नाही पडेल तर बरं आहे. पुन्हा एकदा सांगू का? अजून काही झालं ना? तुमचं समाधान झालं ना? आता तर तुमच्या गावातच तुम्ही तुमची भरभराटी हो याचं समाधान झालं ना तुमचं. आता इकडे वळू आपण. ज्या ठिकाणी सगळं मिळालं त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? तुमची सोसायटी, तुमचं गाव ओस पडो. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत, धर्म कार्य करण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, जो अखंड धर्म कार्य करण्यासाठी उत्सुक आहे, इच्छुक आहे, ती प्रेरणा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, असा धर्म कार्य करणारा माणूस घरात नाही थांबल तर बरं आहे. जिथे जाईल ना तिथे धर्म कार्याला सुरुवात करेल. बरं का? जिथे जाईल ना तिथे धर्म कार्य निर्माण करेल. तिथे त्या ठिकाणी काय करेल? तो सुरू करेल. त्या ठिकाणी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, कमीत कमी जिथे जाईल त्या लोकांना आवड तर निर्माण होईल ना. आवड तर निर्माण होईल ना. म्हणून साधू एकत्र राहून चालत नाही. आता हे वामदेव जे आहेत ना, 9 अध्यायातील, ते कशासाठी बरं आलेत? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. निसंग आहेत, निर्भय आहेत. भीती कोणाच्या पोटात असते बरं? भीती कोणाच्या अंतःकरणात असते? ट्रेनमध्ये प्रवास करताय ना आपण, लोकलमध्ये, ज्याच्याकडे तिकीट नाही ना त्याला टीसीची भीती असते. बरं का? ज्याच्याकडे तिकीट नाही त्याला टीसीची भीती असते. विदाऊट जाऊन बसला की त्याला प्रत्येक चढणारा टीसीच दिसतो, कोणी असो तो. काय ज्याने तिकीट काढलेलं आहे ना तो बिंदास जातो आणि जागा मिळाली की बसून घेतोय तो. त्याला कोणीही सोडू द्या, टीसी काय अजून कोणीही सोडू द्या, काही फरक पडत नाही. निर्भय काय आहेत? कर्म चांगली आहेत, स्वच्छ कर्म आहेत म्हणून निर्भय आहेत. भीती कोणाला असते? त्याची कर्म आणि कुठेतरी खोट आहे ना विचारामध्ये, गुणांमध्ये, कर्मामध्ये, त्याला भीती असते. निर्भय आहेत. अशा प्रकारे ते क्रौंच अरण्यात हिंडत असताना काय झालं माहितीये का? एक भयानक राक्षस भयानकच असतो असा तो त्यांना खाण्यासाठी धावला. भुकेलेला होता आणि त्यांना खाण्यासाठी धावल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या अंगाला मिठी मारली ना, ऋषींच्या सर्व अंगाला भस्म होतं. रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या होत्या आणि ते भस्म जसं त्या राक्षसाच्या अंगाला लागलं ना, स्पर्श झाला ना, त्या भस्माच्या स्पर्शामुळे त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं. बरं का? नुसत्या भस्माच्या स्पर्शामुळे त्याच्या बुद्धीत परिवर्तन झालं. उद्धार झाला, त्याचा उद्धार झाला. मला सांगा, लोखंडाला पैसाचा स्पर्श झाल्यानंतर किती महिन्यांनी सोनं होतंय बरं? तत्क्षणी, लगेच. तसा साधूंचा संग झाला, त्यांचा स्पर्श झाला ना, लगेच परिवर्तन घडत आहे. लगेच परिवर्तन. फक्त ते टिकवून ठेवायला परत गंजलेल्या लोखंडाजवळ जाऊन बसू नका. टिकून ठेवायचं असेल तर, बरं का? अखंड संग त्यांचा पाहिजे आपल्याला. आणि परिवर्तन झालं त्याच्यामध्ये, बरं का?
मग काय झालं, मागील 25 जन्मांनी त्या काय काय भोगलेलं आहे, मागच्या जन्मांमध्ये काय 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 त्याने केलेलं आहे, कशा कशा पद्धतीने त्याला ते भोग भोगावे लागलेलं आहे, असं सगळं त्याला ते आठवलं आणि त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला. आता आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे बरं का, त्यामुळे कधीतरी वेळ मिळाला तर वाचा. काय 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 त्याला ते 25 जन्मांमध्ये ते आठवलं आणि काय काय, म्हणजे पुराणामध्ये जे 84 प्रकारचे नरक सांगितलेत ना बरं का, ते त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे सांगितलेले. जोपर्यंत सत्संग होत नाही ना, संतांचा संग होत नाही ना, तोपर्यंत माणसाला जाणीव नसते, कळत नसते आपण कसं राहावं कसं जगावं बरं का. साधूचा संग झाला की वेगळं पण उरत नाही. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, वेगळं पण उरत नाही. आणि त्या ठिकाणी वैशंपायनला विचारतायत वेद धर्ममुनी बरं का, की साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो म्हणून बरं का, आणि सांगायला सुरुवात केली त्याने, हो म्हणे कळतो ना काही काळ आधी मृत्यू, साधू असेल तर, बाधू असेल तर नाही. मग तो कसा कळतो, एखादा साधू जर पूर्वे दिशेला चाललेला आहे, पूर्वेकडे उगवतीची वेळ आहे, सूर्य उगवलेला आहे, सूर्य उगवलेला आहे आणि पूर्वेकडे चाललेला आहे, मग त्याची सावली कुठे पडायला पाहिजे, पश्चिमेला, बरोबर आहे की नाही. जर दक्षिणेला पडले असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आलाय. फक्त ऐका, आपण सावली कधीच बघायची नाही, कारण आपण साधू. मग तुम्ही म्हणाल ऐकायचं का, ते पण सांगतो ना पुढे का ऐकायचं ते पण सांगतो. एखादा साधू ज्या वेळेला आंघोळ करतोय की नाही त्यावेळेला सर्व अंग भिजतंय पण खांदे भिजत नाही, समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलाय. एखादा साधू नदीच्या किनारी गेलेला आहे, आपलं त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतोय, संपूर्ण धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजायचा 1 महिन्यावर आलाय बरं का. कधीच बघायचं नाही हा आपण, कारण आपण साधू. पुढे वैशंपायन म्हणतायत, कानी घालून या बोट नाद तो ऐकावा. कानामध्ये बोट घातल्यानंतर आमचाच नाद आम्हाला ऐकायला येतोय. ज्या दिवशी येणार नाही समजायचा 9 दिवसावर आलाय. 6 महिन्यांपासून तुम्हाला 9 दिवसावर आणून ठेवलेत बरं का. डोळे घालून या बोट चक्र ते पहावे. सूर्याकडे पाहत असताना मी जर डोळे असे चोळले ना तर आम्हाला असे चक्र चक्र दिसतात. न दिसता जाणावे 7 दिवस, भोयाच्या गाठी न दिसता नयनी जाणावे 3 दिवस. आणि पुढे वैशंपायन म्हणतायत, नासाद्रीचे अग्र न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. नाकाचा शेंडा ज्या दिवशी आम्हाला, आता इथे नका बघू नाही तर तुमचे डोळे फिरतील ना, माझे पण फिरतील, कारण दोन्ही डोळे जर आपण नाकाकडे घेतले ना तर डोळे विचित्र होतात बरं का. नासाद्रीचे अग्र न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. नाकाचा शेंडा ज्या दिवशी आम्हाला दिसणार नाही ना त्या दिवशी आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. आता आपण हे का ऐकावं, तर यापैकी साधू जर आपण नाही तर ह्या क्रिया न करता शेवटचा फक्त आपण क्रिया करायची, म्हणा रामकृष्ण हरी. कधी रिकामा अर्ध घडी राहू नको बरं का. कांदा मुळा भाजी अवघी, मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. दलिता कांडिता तुझं काही म्हणता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिथे असून आम्ही तिथे आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण नामचिंतन घडलं पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सतत 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 ते नामस्मरण घडलं पाहिजे. एकदा तुमच्या इंद्रियांना वळण लागलं ना, वाणीला वैखरीला, मग तिला आठवण करून द्यावी लागत नाही, आपोआप नामस्मरण सुरू होत आहे. आपोआप झोपेपर्यंत नामस्मरण. जागृत जेव्हा जेव्हा तुम्हाला जाग येईल ना तेव्हा नामस्मरणाने सुरुवात होणार, नामस्मरणाने सुरुवात होणार.
बरं का, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून याच कार्यांसाठी साधूचं येणं असते. त्या राक्षसाचा उद्धार झाला, नुसता स्पर्श झाला तरी. बरं का, आपलाही उद्धार झाला पाहिजे आणि उद्धार करण्यासाठीच भगवंत येत असतात. पुढे शबर आणि सिंहकेतू राजा. बरं का, ज्या वेळेला सिंहकेतू राजा अरण्यामध्ये शिकारीला गेला त्यावेळेला अनेक शबर सैनिक त्याच्या बरोबर होते. बरं का, आणि त्या ठिकाणी फिरता फिरता एका शबराला शिवालय दिसलो, अर्थात शिवलिंग दिसलं. शिवलिंग दिसल्यानंतर त्याने त्या राजाला सांगितलं. राजाने बघितलं. राजा पहिले काय बोलला माहितीये का, हे सगळ्यांच्याच नशिबात नसतंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतील आपल्याला, बरं का, पण देवाची प्रचिती येणं, देवाचा आत्मसाक्षात्कार होणं, धर्मकार्य आपल्याकडून घडणं, म्हणजे सुरुवात पण आपली तशीच होती. धर्मकार्य आपल्याकडून घडणं हे सहज नाही होत. पूर्वजांच्या पुण्यकोटी. बरं का, विश्वंभर बाबांची परंपरा, 7 पिढ्यांची साधना, 7 पिढ्यांची तपश्चर्या. तेव्हा 8वी पिढी बोलोबा आणि कनकाईच्या पोटी जगद्गुरु तुकोबा जन्माला आले. पूर्वजांच्या पुण्यकोटी. बरं का, दिवसाढवळे आई बहिणी विधवा होत आहेत. दिवसाढवळे आई बहिणींची अब्रू लुटली जात आहे. जगावं की मरावाची अवस्था निर्माण झालेली आहे. हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार दिवसाढवळ्या पाहायला मिळतोय. काही केल्या थांबत नाही. आणि म्हणून आई शिवाईच्या, आई भवानीच्या चरणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी प्रार्थना केली, आई माझ्या महाराष्ट्राला एक राजा हवा आहे, माझ्या ह्या हिंदुस्थानला एक राजा हवा आहे. गणिमांच्या देखना बहुजा रणशूरांच्या भरपूर दिवस ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी जयास देखता दुर्जन दाखे वैसवी प्रचितीचे तडाखे. निश्चयाचा महामेरू बहुजनासी अभाव अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी. आज जे आपण कार्य करतोय ना, हे जे प्रवचन श्रवण करतोय ना, ह्या ज्या लीला, शिवलीला अमृत जे आपण श्रवण करतोय, वाचतोय, ते देवाचं दर्शन होतंय ना आपल्याला. वेगवेगळ्या ठिकाणी जे मंदिराचे कलश आपल्याला पाहायला मिळतात, दर्शन देतात ना, याला कारण ते आहे, हे सहज शक्य झालेलं नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिलेल्या आहेत, अनेकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. म्हणून एवढं साधं आणि सोपं, अगदी मस्त की हॉलमध्ये व्यवस्थित बसून आम्ही आराममध्ये श्रवण करतोय. हा अधिकार आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. ती जाणीव आमच्या अंतःकरणात पाहिजे. ती जाणीव आमच्या अंतःकरणात पाहिजे. बरं का, हॉलमध्ये एकदम व्यवस्थितरित्या बसून वेगवेगळ्या गोष्टींची मजा मनुष्य घेत असतोय. वेगवेगळ्या गोष्टींचं मनोरंजन त्या ठिकाणी माणसाचं होत असतंय. पण अशा ठिकाणी हे सगळ्या व्यवस्थेमध्ये बसून त्या ठिकाणी आध्यात्मिक श्रवण करायचंय, परमार्थिक श्रवण करायचंय, संतांचे विचार श्रवण करायचे आहेत. ही सद्बुद्धी फक्त आणि फक्त पूर्व पुण्यानेच प्राप्त होत असते. परवा बोलता बोलता काका या ठिकाणी बोलले, ज्या वेळेला आपल्या किरण दादांविषयी बोलायचं झालं त्यावेळेला, की याचं श्रेय आपल्याकडे जे चांगले गुण आहेत ना, जे उत्तम गुण आहेत ना, याचे श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा वडिलांना देतात. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. होय, कदाचित आमची आई कमी शिकलेली असेल, पण आपल्यावर संस्कार करण्यात कमी पडली नाही. आणि ती कमी नाही पडली ना, म्हणून आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने आम्ही या ठिकाणी श्रवण करतोय. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी हा परमार्थ करतोय, भक्ती करतोय. म्हणून राजा पहिले काय म्हणाला माहितीये का त्या शबराला, हे कुणालाही प्राप्त होत नाही. तुला मिळालंय ना, तू भाग्यवान आहेस.
आणि मग पुढे ती पूजा त्याने समजावून सांगितली, कशा प्रकारे उपचार करायचे, कशा प्रकारे पूजा करायची ती समजून सांगितली त्या ठिकाणी. आणि सांगता सांगता काय सांगितलं, महादेवाला चिताभस्म आवडत आहे बरं का. महादेवाला चिताभस्म दिल्याशिवाय नैवेद्यही अर्पण करू नये. आणि अशा प्रकारे ती सगळी माहिती घेतल्यानंतर त्या शबराने लिंगाची स्थापना केली.